नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमचे पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काही ते समजेल. आमचा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही, तर शालेय शिक्षणचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्या सर्वांसाठी आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना, प्रियजनांना पण याचा फायदा होऊन जाईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओजमध्ये आपण महत्त्वाची वाक्य बघितलेली आहेत. आता आपण त्याच्या पुढची वाक्य बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिलं वाक्य बघा. शिक्षकांनी आम्हाला एक सल्ला दिला. शिक्षकांनी आम्हाला एक सल्ला दिला. वाक्य कसं येणार? शिक्षकांनी काय आहे? सब्जेक्ट. म्हणून शिक्षकांनी, म्हणून द टीचर गेव अस अ पीस ऑफ ॲडवाईस. द टीचर गेव अस अ पीस ऑफ ॲडवाईस. द टीचर आहे. दिला म्हणजे गेलेला आहे, त्याच्यामुळे गिवचं दुसरं रूप गेव आलेलं आहे. V2 आलेलं आहे गेव. अस म्हणजे आम्हाला, असं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. आमच्याकडे पुरेशी फळे नाहीत. आमच्याकडे पुरेशी फळे नाहीत. आता आमच्याकडे म्हणजे वी, म्हणून काय? वी डोंट हॅव इनफ फ्रूट्स. वी डोंट हॅव इनफ फ्रूट्स. इनफ म्हणजे पुरेशी, फ्रूट्स म्हणजे फळे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. आज बरेच विद्यार्थी गैरहजर आहेत. आज बरेच विद्यार्थी गैरहजर आहेत. आता बरेच विद्यार्थी काय ना? सब्जेक्ट. म्हणून मेनी स्टुडंट्स आर ॲबसेंट टुडे. मेनी स्टुडंट्स आर ॲबसेंट टुडे. मेनी स्टुडंट्स म्हणजे बरेच विद्यार्थी, म्हणून इथे आर आलेला आहे, कारण अनेक वचनी वर्तमान काळामध्ये आर वापरतात. आणि ॲबसेंट म्हणजे गैरहजर, टुडे म्हणजे आज. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू. आज रात्रीच्या जेवणात आपण मासळी खाऊ. आज रात्रीच्या जेवणात आपण मासळी खाऊ. आता आज रात्रीच्या जेवणात आपण करताय म्हणून वी येणार. वी विल ईट फिश ॲट डिनर टुनाईट. वी विल ईट फिश ॲट डिनर टुनाईट. विल आलेलं आहे कारण खाणार आहोत, भविष्यकाळ आहे, साधा भविष्यकाळ आहे, त्याच्यामुळे इथे विल वापरलेलं आहे. ईट म्हणजे जेवणामध्ये, असं वाक्य आलेलं आहे. वी विल ईट फिश ॲट डिनर टुनाईट. त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा. मी हे पुस्तक खूप वेळा वाचले. मी हे पुस्तक खूप वेळा वाचले. आता मी म्हणजे करता मी येणार आय रीड दिस बुक सो मेनी टाईम्स. आय रीड धिस बुक सो मेनी टाईम्स. धिस बुक म्हणजे हे पुस्तक, अँड सो मेनी टाईम्स मीन्स खूप वेळा, असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर सहावं वाक्य बघा. कृपया आणखी थोडा वेळ थांबा. कृपया आणखी थोडा वेळ थांबा. आता कृपयासाठी प्लीज स्टे फॉर अ लिटल मोर टाईम. प्लीज स्टे फॉर अ लिटल मोर टाईम म्हणजे स्टे फॉर अ लिटल मोर टाईम्स म्हणजे आणखी थोडा वेळ थांबा, असं वाक्य आहे. त्याच्यानंतर सातवं वाक्य. माझा रेडिओ बंद झाला आहे. माझा रेडिओ बंद झाला आहे. आता बंद झालेला आहे म्हणून हा पूर्ण झालेला काळ आहे, म्हणून पूर्ण वर्तमान काळ. हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, म्हणून माय रेडिओ फर्स्ट येणार सब्जेक्ट, त्यान आफ्टर ॲक्झिलरी वर्ब्स हॅज, त्याच्यापैकी हॅज येणार कारण रेडिओ एकवचनी आहे, सिंग्युलर्स आहे म्हणून. अँड स्टॉपचं थर्ड रूप V3 स्टॉप्ड होतं, म्हणून माय रेडिओ हॅज स्टॉप्ड, असं वाक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर आठवं वाक्य. आनंदी आणि आशावादी व्हा. आनंदी आणि आशावादी व्हा. आता आनंदी म्हणजे बी चिअरफुल अँड होपफुल. होपफुल म्हणजे आशावादी. बी चिअरफुल अँड होपफुल. त्याच्यानंतर नववं वाक्य. जास्त अपशब्द वापरू नका. जास्त अपशब्द वापरू नका किंवा टाळा. वाक्य कसं येणार? अवॉइड टू मच ऑफ स्लँग. अवॉइड टू मच ऑफ स्लँग म्हणजे अपशब्द, असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 10वं वाक्य. कृपया तुमचे प्रोफाईल चित्र टाका.
कृपया तुमचे प्रोफाईल चित्र टाका. वाक्य कसं येणार? प्लीज पुट युअर प्रोफाईल पिक्चर. प्लीज पुट युअर प्रोफाईल पिक्चर. त्याच्यानंतर 11वं वाक्य. ती बोर्डिंग हाऊसमध्ये राहते. ती बोर्डिंग हाऊसमध्ये राहते. आता राहत आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ. आता ती म्हणजे करता तर ती येणार सब्जेक्ट, म्हणून शी लिव्ज येणार. कारण शी काय आहे? एक वचन आहे, सिंग्युलर आहे, म्हणून लिव्ज आलेला आहे. शी लिव्ज इन द बोर्डिंग हाऊस. शी लिव्ज इन द बोर्डिंग हाऊस असं वाक्य झालेलं आहे. साध्या वर्तमान काळात करता प्लस क्रियापदाचे पहिले रूप SES. करता एकवचनी असेल तर SES लागतो. त्याप्रमाणे इथे लिव्हला S लागलेला आहे. त्याच्यानंतर 12वं वाक्य. त्याची फसवणूक झाल्याचे दिसते. त्याची फसवणूक झाल्याचे दिसते. वाक्य कसं आहे ना? ही सीम्स टू हॅव बीन डिसिव्ड. ही सीम्स टू हॅव बीन डिसिव्ड म्हणजे काय? त्याची फसवणूक झाल्याचे दिसते म्हणजे झाल्यासारखी वाटते. त्याच्यानंतर 13वं वाक्य. अनेक गोष्टी करायच्या आहेत. अनेक गोष्टी करायच्या आहेत. आता अनेक गोष्टी म्हणजे सेव्हरल थिंग्स. सेव्हरल थिंग्स पहिले घेतलेलं आहे. सेव्हरल थिंग्स रिमेन्स टू बी डन. सेव्हरल थिंग्स रिमेन्स टू बी डन म्हणजे करायच्या आहेत, अजून करायच्या आहेत, म्हणून सेव्हरल थिंग्स रिमेन्स टू बी डन असं वाक्य आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. 5 वर्षापूर्वी त्यांच्या मालकीचे एक दुकान होते. 5 वर्षापूर्वी त्यांच्या मालकीचे एक दुकान होते. आता वाक्य कसं येणार? तर त्याच्या म्हणजे ही येणार. ही ओन्ड 1 शॉप बिफोर 5 years ago. ही ओन 1 शॉप बिफोर 5 years ago म्हणजे 5 वर्षापूर्वी होते, भूतकाळ आहे म्हणून इथे ओन्ड आलेलं आहे. ओन म्हणजे मालक, म्हणजे मालकीचं ह्याने ते आलेलं आहे क्रियापद ओन म्हणून, आणि त्याला ED लागलेला आहे कारण V2 आहे म्हणून. त्याच्यानंतर 15वं वाक्य. ते आता कोणत्याही क्षणी येऊ शकतात. ते आता कोणत्याही क्षणी येऊ शकतात. ते म्हणजे दे म्हणून काय ना? दे कॅन कम ॲट एनी मोमेंट नाव. दे कॅन कम ॲट एनी मोमेंट नाव म्हणजे कुठल्याही क्षणी ते इथे येऊ शकतात असं वाक्य आहे ते. त्याच्यानंतर 16वं वाक्य. जेव्हा एक माणूस बोलतो तेव्हा दुसऱ्याने ऐकायला पाहिजे. जेव्हा एक माणूस बोलतो तेव्हा दुसऱ्याने ऐकायला पाहिजे. आता वाक्य बघा कसं येणार? व्हेन वन पर्सन स्पीक. व्हेन वन पर्सन स्पीक अनादर शूड लिसन म्हणजे जेव्हा एक माणूस बोलतो म्हणजे व्हेन वन पर्सन स्पीक्स, तो दुसरा असतो म्हणजे अनादर पर्सन असतो, त्याने काय? ऐकायला पाहिजे. ऐकायला पाहिजे म्हणून शूड वापरलेलं आहे, म्हणून अनादर शूड लिसन असं आलेलं आहे. व्हेन वन पर्सन स्पीक अनादर शूड लिसन. त्याच्यानंतर 17वं वाक्य. माझ्या दोन्ही बाजूच्या रिकाम्या होत्या. इथे एक आहे की माझ्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या आहेत त्या रिकामी होत्या असं आहे ते. बाजूच्या खुर्च्या आहे ते आलेलं नाही आहे, ते करेक्शन करून घ्या. माझ्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. इथे कसं येणार? तर खुर्च्या पहिल्यांदा येणार म्हणून चेअर्स वेअर वेकंट ऑन आयदर साईड ऑफ मी. चेअर्स वेअर वेकंट ऑन आयदर साईड ऑफ मी. आयदर साईड म्हणजे दोन्ही साईडच्या खुर्च्या असं आहे. फक्त करेक्शन करून घ्या की माझ्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या आहे ते का आलेलं नाही आहे, तिथे दिलेलं नाही, ते करून घ्या. दोन्ही बाजूच्या खुर्च्या रिकाम्या होत्या एवढं. त्याच्यानंतर 18वं वाक्य बघा. तुम्ही मुद्द्याला सोडून बोलत आहात. तुम्ही मुद्द्याला सोडून बोलत आहात. वाक्य कसं आहे ना? तुम्ही म्हणजे यू आर टॉकिंग ऑफ द पॉईंट. यू आर टॉकिंग ऑफ द पॉईंट म्हणजे टॉकिंग ऑफ द पॉईंट म्हणजे मुद्द्याला सोडून बोलत आहात असं आहे ते, म्हणून यू आर टॉकिंग ऑफ द पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं. ग्लास पाण्याने भरलेला आहे. ग्लास पाण्याने भरलेला आहे. वाक्य कसं आहे ना? द ग्लास इज फुल ऑफ वॉटर. द ग्लास इज फुल ऑफ वॉटर असं आलेलं आहे ते. द ग्लास इज फुल ऑफ वॉटर म्हणजे ग्लास पाण्याने भरलेला आहे. त्याच्यानंतर 20वं. मृत्यूनंतरच्या जीवनावर तुझा विश्वास आहे का? मृत्यूनंतरच्या जीवनावर तुझा विश्वास आहे का? आता वाक्य कसं आहे ना? तर डू यू बिलीव्ह इन द लाईफ
आफ्टर डेथ. डू यू बिलीव्ह इन द लाईफ आफ्टर डेथ, म्हणजे तुला विश्वास आहे का, असं आहे. डू यू बिलीव्ह इन द लाईफ आफ्टर डेथ असं आहे. आणि क्वेश्चन मार्क, कारण भूतकाळ हे आहे ते इंट्रोगेटिव्ह सेंटर प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि डू यू बिलीव्ह आलेलं आहे कारण विश्वास आहे का याचं उत्तर हो किंवा नाही येणार, म्हणून सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा आलेलं आहे, डू आलेलं आहे. यू सोबत डू वापरतात वर्तमान काळामध्ये, म्हणून डू यू बिलीव्ह इन द लाईफ आफ्टर डेथ असं आलेलं आहे. अशा प्रकारे ही 20 वाक्य आहेत. ही 20 वाक्य पण खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील, म्हणजे आपण केव्हा ना केव्हा ती यूज करतच असतो, त्याच्यामुळे ती व्यवस्थित करा. तुम्हाला जर येत नसती तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला व्यवस्थित येऊ शकेल. त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती असेलच की आमचं फेसबुक पेज पण आहे, इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्ने स्मिताचा भाव म्हणून. त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज दिलेले आहेत, फोटोज आहेत. त्याचप्रमाणे आम्ही हे पण सेंटेन्सेस पण देत असतो. त्याचप्रमाणे अजून पण बरीचशी माहिती आहे, त्याच्यामुळे तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, कारण तिथून पण तुम्ही बरंचसं शिकू शकतात इंग्रजी. म्हणून तिथे पण आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा, लाईक करा आणि आमचं फेसबुक पेज शेअर करा. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे, स्मिताचा भाऊ म्हणून. त्याच्यावर पण आमच्या सिरीज असतात, कार्यक्रम्स वगैरे असे छोटे छोटे आम्ही देत असतो, कथा वगैरे. आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल आम्ही इंग्रजी ॲड करत असतो जास्त, कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून. म्हणजे कॉन्व्हर्सेशन कसं होतं, कसं केलं पाहिजे हे ते मला तिथे लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला एक तर मनोरंजन पण होईल, प्लस तुमचं शैक्षणिक ज्ञान पण वाढेल. म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचं भाऊला पण आमच्या फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं लिंक्डइन अकाउंट पण आहे, स्वप्ने स्मिताचा भाऊ म्हणून. तिथे पण आम्ही थोडीफार माहिती देत असतो, म्हणून तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, आता एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.